हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता वितरण सुरू झालेला आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी, खुशखबर 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 आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, आज 16 जून, आजही वितरण सुरू होणार का? यस लाडक्या बहिणींनो, आजही गुड न्यूज तुम्हाला देतोय. आजही परत वितरण सुरू झालेले आहे. काल 15 जूनला वितरण सुरू झालेलं होतं 23व्या हप्त्याचं. तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला असंख्य प्रूफ दाखवतोय की काल वितरण झालेले आहे. त्यानंतर हे जे वितरण आहे किती दिवस सुरू राहणार आहे, सोबतच कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरण झालेले आहेत आणि असंख्य बहिणींना अजून वितरण व्हायचं आहे का बरं असं झालेलं आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. चला लाडक्या बहिणींनो, पहिले तुम्हाला काही प्रूफ दाखवतो बघा. सर्वात पहिलं प्रूफ आहे की 1500 रुपये हॅज बीन क्रेडिटेड टू अकाउंट नंबर 15 जून 2026. लाडकी बहीण मेचा हप्ता, लाडकी बहीण मेचा हप्ता बरोबर किती आहे? संध्याकाळी 6:10 आणि लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला 4 वाजता व्हिडिओ बनवून सांगितलं होतं काल 4च्या व्हिडिओमध्ये की दीदींनो, पैसे जमा होणार म्हणजे होणार आणि लिहिलं होतं 1000% गॅरंटी आहे की होणार म्हणजे होणार आणि तसंच झालं लाडक्या बहिणींनो. कारण आपण ऑथेंटिक व्हिडिओ बनवतो. मी त्या एक आय थिंक मी शुक्रवारी म्हटलं होतं की वितरण आज होणार आहे आणि तिथे मी सुद्धा तिथे वितरण झालं होतं म्हणून मी दिलगिरी व्यक्त केली होती. कारण टेक्निकल इश्यूमुळे त्या दिवशी होऊ शकलं नाही. आणि काल लाडक्या बहिणींनो, इव्हिनिंगच्या कालावधीमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झाले. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना भेटलाय. सोबतच लाडक्या बहिणींनो, अजून एक प्रूफ आहे आपल्याकडे. 1500 रुपये क्रेडिटेड लाडकी बहीण योजना 15/6/2026 संध्याकाळी 6:16 म्हणजेच काय, आपण असं म्हणू शकतो की 6च्या नंतर लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे वितरित झालेले आहेत. मग आता अनेक बहिणींनी प्रश्न विचारले की दादा, आम्हाला अजूनही पैसे भेटलेले नाही आहेत. तर त्या बहिणींनी काय करावं? ज्या बहिणींना असं म्हणायचं की वितरण किती दिवस सुरू राहणार आहे, असेही प्रश्न अनेक बहिणींनी विचारले. तर बघा लाडक्या बहिणींनो, वितरण सुरू झालंय काल इव्हिनिंगच्या कालावधीमध्ये. पण इथे असं आहे ना, वितरण आहे ना खूप कमी बहिणींना झालेलं आहे. म्हणजे वितरण खूप मोठ्या प्रमाणात नाही करण्यात आलंय. वितरण थोडंसं कमी बहिणींना देण्यात आलंय काल आणि आज आणि उद्या म्हणजे 16 आणि 17 तारखेपर्यंत वितरण होणार आहे. काही काळजी करू नका. 17 पर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणींनो. काल महाराष्ट्रामध्ये विदर्भ रिजनमध्ये थोडंसं कमी प्रमाणामध्ये झालं. जो आपला पश्चिम महाराष्ट्र पुणे विभाग आहे, त्यानंतर आपला औरंगाबाद विभाग आहे, मराठवाडा विभाग आपण ज्याला म्हणतो, या भागामध्ये सुद्धा कमी झालं. आपल्या खानदेशमध्ये सुद्धा कमी झालं आणि कोकण भागामध्ये सुद्धा काय झालंय, कमी प्रमाणात वितरण करण्यात आलेलं आहे. तर घाबरू नका लाडक्या बहिणींनो. आज 16 तारीख, सर्वात जास्त वितरण आज होणार आहे. म्हणजे काल असं म्हणू आपण 25% बहिणींना वितरण झालं. आज 50% बहिणींना वितरण होणार आणि उद्याला पुन्हा 25% बहिणींना काय केलं जाईल, वितरण केलं जाईल. त्यासाठी तुम्ही टेन्शन घेऊ नका. वितरण होणार म्हणजे होणार. पण लाडक्या बहिणींनो, मला एक सांगा, तुमच्यापैकी जर कोणत्याही बहिणींना 21 आणि 22वा हप्ता भेटलेला असेल, तरच तुम्हाला हा जो 23वा हप्त्याचा लाभ मिळेल. सोबतच तुमचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला तो लाभ दिला जाईल. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला 21 आणि 22वा हप्ता भेटलेला का? तुमचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह आहे का? अन्यथा तुम्हाला हा जो 23वा हप्ता आहे म्हणजे मे महिन्याचा हप्ता तो मिळणार नाही आहे. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जो काल वितरण झालेला आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव आलंय का? तुम्हाला पैसे भेटले का? नक्की सांगा. बघा लाडक्या बहिणींनो, खुशखबर दिली आहे मी तुम्हाला हां. अशी खुशखबर, इतकी ऑथेंटिक खुशखबर तुम्हाला कोणीच देत नाही. आज सुद्धा वितरण सुरू झालेले आहे का? येस लाडक्या बहिणींनो, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तेव्हा तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले असतील. तर मला सांगा, तुम्हाला जर भेटले असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं, आज मोठ्या प्रमाणात म्हणजे 50% पर्यंत बहिणींना वितरण होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हा सर्वांना काँग्रॅच्युलेशन की चला आपले पैसे आले आहेत आणि तुमच्या मुलांचं जे आता शाळा सुरू झाली आहे त्यांच्यासाठी तुम्ही व्यवस्थित बॅग, पुस्तकं किंवा त्यांचं जे संगोपन आहे योग्य पद्धतीने करा. जेणेकरून ते आपल्या तुमच्यासाठी किंवा तुमच्या फॅमिलीसाठी ते एक छान संदेश देईल. आता लाडक्या बहिणींनो, थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.